श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे 11 गुरुवार कसे करायचे, कोणी करायचे, हे गुरुवार कधीपासून करायचे, याचे नियम काय, अटी काय, उद्यापन कसे करावे, उद्यापन कधी करावे, जर का एखाद्या गुरुवारी अडचण आली, बाहेरगावी जावं लागलं तर काय करावं, उपवास करावा का, उपवास कसा करावा, त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करावी, या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, ज्यांना हे गुरुवार 11 करायचे आहेत त्यांनी 11 करू शकता, 21 करू शकता, 51 करू शकता आणि 108 गुरुवार देखील तुम्ही हे व्रत करू शकता। त्याचप्रमाणे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, त्याचप्रमाणे सेवा कोणत्या करायच्या, दुसऱ्या ठिकाणी सेवा केली तर चालेल का, या सर्व विषयाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। जर का काही प्रश्न असतील, काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर स्वामींचे 11 गुरुवार हे व्रत कधीपासून करावे, तर तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून हे व्रत करू शकता। असं काही नाही की तुम्ही याच गुरुवारी करा, त्याच गुरुवारी करा किंवा याच महिन्यात करा, असं काही नाही। शक्यतो पितृपक्षात फक्त हे गुरुवार तुम्ही सुरुवात करू नका। त्यानंतर हे गुरुवार ज्यांच्या मनात येईल की मला हे गुरुवार करायचे आहेत त्यांनी करावे। ज्याला वाचता लिहिता येतं त्यांनी हे व्रत करावं। त्याचप्रमाणे जो अडलेला असेल, नडलेला असेल, जो खूप संकटात असेल, अडचणीत असेल, इच्छापूर्ती होत नसेल, त्याने नक्कीच हे व्रत इच्छापूर्तीसाठी करायचं आहे। आता हे व्रत कोणी करावं, तर हे व्रत कुणीही करू शकतं। स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा कुणीही हे व्रत करू शकतं। व्रताला कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता। फक्त ज्या गुरुवारी एकादशी आलेली असेल, ज्या गुरुवारी अमावस्या असेल, त्या गुरुवारपासून, त्या तुम्ही अमावस्येच्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू नका। त्यामुळे गुरुवारचे व्रत करण्याचे बाकीचे असे काही नियम नाहीत। आता हे व्रत करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचे आहेत। तुम्ही जर का 11 स्वामींचे गुरुवार करणार असाल तर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचे आहे। संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो। दिवसभर ज्या काही सेवा असतील, पूजा मांडणी असेल ते करून आपल्याला रात्री नैवेद्य दाखवून उपवास हा सोडायचा असतो। त्याचप्रमाणे तुम्हाला हे व्रत करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे। स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे पाहिजे। जर का स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अगदी छोटा फोटो जरी तुम्ही आणला तरी चालेल, परंतु तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो हा पाहिजेच आहे। आता ज्यांना 9 गुरुवारचे व्रत करायचे असतील त्यांना 9 गुरुवारच्या व्रताची पोथी ही वेगळी मिळते। तुम्हाला ती वेगळी पोथी आणावी लागणार आहे। तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ चालणार नाही। त्यानंतर बघा, हे व्रत करताना तुम्हाला उपवास करायचा आहे। या दिवशी दिवसभर उपवास करून तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता। आता काही प्रेग्नेंट महिला असतील, ज्यांना उपवास निभत नसेल, ज्यांना गोळ्या औषधे असतील, मग अशांनी उपवास न करता फक्त गुरुवारचे व्रत करून तुम्ही सेवा केल्या तरी चालेल। बघा, ज्यांना उपवास अजिबातच निभत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल। तुम्ही संकल्प सोडताना संकल्पामध्ये बोलायचं आहे की मी 11 गुरुवारचे व्रत करणार आहे, परंतु उपवास यामध्ये मी करणार नाही, असे तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचे आहे। आता दुसरं म्हणजे आपण ज्या गुरुवारी हे व्रत करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन एक नारळ, खडीसाखर ठेवून यायची असते आणि स्वामींना आपण जे व्रत करत आहोत ते सांगायचं आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे तुमच्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची आहे। तुम्ही त्या गुरुवारी जरी मंदिरात गेलात तरी चालेल किंवा 2-4 दिवस अगोदर ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस जरी तुम्ही मंदिरात गेलात तरी चालणार आहे। आता पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प सोडायचा असतो। बघा, तुम्हाला संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी सोडायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहात। पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे।
संकल्प सोडताना तुम्हाला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. त्यात थोड्याशा फुलांच्या पाकळ्या, हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ टाकायचे. खाली तुम्हाला एक ताम्हण किंवा प्लेट ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमचं सुरुवातीला नाव सांगायचं. संपूर्ण नाव सांगा, गोत्र सांगा. ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र असे बोलायचं आहे. आणि तुम्ही मी 11 गुरुवारचे हे व्रत करत आहे. तुम्ही ज्या कारणासाठी हे व्रत करत असाल ते कारण तुम्हाला सांगायचं आहे. ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे. ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि माझ्याकडून हे 11 गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती, प्रार्थना स्वामी समर्थ महाराज यांना करायची आहे. त्यानंतर हे हातातलं पाणी खाली ताम्हणात किंवा डिशमध्ये सोडायचं आहे. नंतर आपल्याला हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे. आणि यानंतर आपल्याला इतर सेवा करायच्या आहेत. आता पूजा मांडणी कशी करायची, त्यानंतर उद्यापन कसं करायचं, कधी करायचं आणि नियम कोणते हे सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत. तर बघा पूजा मांडणी कशी करायची. आता ज्या ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. आता काहींचं असं म्हणणं असतं की आम्ही भाड्याच्या घरात राहतो, मग आम्ही हे व्रत करावं का? तर हे व्रत तुम्ही स्वतःच्या घरात करू शकता. भाड्याच्या रूममध्ये राहत असाल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. ज्यांच्या घरात अजिबात जागा कमी आहे, मोठी जागा नाही, छोट्या रूममध्ये राहतात, मग त्यांनी पूजा मांडणी करावी का? तर जागा असेल तर तुम्ही पूजा मांडणी आवर्जून करायची आहे. परंतु खरंच जागा नाही, घर छोटं आहे, लहान मुलं आहेत, मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा केली तरी चालते. आता जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या. खाली रांगोळीने स्वस्तिक काढा. त्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा. त्यावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे. यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. जर का फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून झाल्यावर मूर्ती चौरंगावर ठेवायची आहे. फोटो असेल तर फोटो तुम्हाला चौरंगावर ठेवायचा आहे. यानंतर मूर्तीला, फोटोला हिना अत्तर लावून घ्या. स्वामी समर्थ महाराज यांना अष्टगंध लावा. या दिवशी स्वामींना फुलांचा हार घाला. सोनचाफ्याची फुलं, झेंडूची फुलं आवर्जून अर्पण करायची आहेत. पूजा मांडणी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील करू शकता, कारण पूजेची मांडणी प्रत्येकाला मोठी करणे शक्य नसते. काही लेडीज किंवा जेंट्स हे वर्किंग असतात, कामाला जायचं असतं, जॉब असतो, घरात फॅमिली एकत्र असते, तर तुम्ही पटकन पूजा मांडणी ही साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. फोटो ठेवल्यानंतर हिना अत्तर लावा. त्यानंतर तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे. स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना छान असे सुंदर कपडे घालायचे आहेत. तुम्ही त्यांना साज शृंगार सुद्धा करू शकता, मुकुट घालू शकता. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये प्रसाद ठेवायचा आहे. 1 लोटा भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. घंटी जी आहे ती तुम्ही आपल्या डाव्या हाताला ठेवायची. आपल्या उजव्या हाताला तुम्ही शंख ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला कोणतीही 2 फळे ठेवायची आहेत. प्रसाद म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकता, दूध साखर ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही 1 नारळ देवघरात ठेवायचा आहे. तुम्हाला या पूजेच्या ठिकाणी नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही 1 नारळ या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हाच नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात किंवा मंदिरात ठेवून द्यायचा आहे. स्वामींचं मंदिर केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हा नारळ ठेवला तरी चालेल. यानंतर स्वामी समर्थांचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा पोथी तुम्हाला एका बाजूला ठेवून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. पूजेची मांडणी करण्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेला किंवा मांडणीला सुरुवात करायची आहे. यानंतर आपण जो नैवेद्य ठेवला आहे त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे. तुम्ही रात्री स्वयंपाक करून जो नैवेद्य ठेवणार आहात त्या नैवेद्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र टाकूनच नैवेद्य ठेवायचा आहे.
त्यानंतर संपूर्ण पूजेला तुम्ही फुलं हार अर्पण करून घ्या। तुम्हाला जर का गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला 2 विड्याची पानं घेऊन त्यावर सुपारी ठेवून किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांची देखील पूजा करू शकता। पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला नैवेद्य आरती करून नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा असतो। या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे। शुक्रवारी सकाळी आपल्याला अंघोळ झाल्यानंतर ही पूजा उचलायची असते। यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर पूजेच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घ्या, दिव्याची पूजा करून घ्या आणि मग तुम्हाला या पूजेला सुरुवात करायची। यानंतर धूप दीप ओवाळून घ्या। साधे सोपे मंत्र तुम्ही म्हणू शकता। धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी किंवा हे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मी नैवेद्य दाखवत आहे, तुम्हाला मी दीप ओवाळत आहे, धूप ओवाळत आहे, अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बोलीभाषेत मंत्र म्हणू शकता। आता बघा आपल्याला सेवा काय करायच्या। पूजा मांडणी झाल्यानंतर पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प सोडून घ्या। त्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे। संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला ह्या सेवा तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार करू शकता। म्हणजे बघा पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवली असेल तरी चालेल। त्यानंतर सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी किंवा दुपारी करू शकता। पूजेची मांडणी फक्त तुम्ही सकाळी केली तरी चालेल। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही। पूजेची मांडणी झाल्यावर लगेचच तुम्ही सेवा करू शकता किंवा पूजेची मांडणी सकाळी करून दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही सेवा करू शकता। आपण जी पण सेवा करणार आहोत ही सेवा आपल्याला एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपण जर का काही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करणार आहोत तर आपल्याला ही सेवा एका बैठकीत करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे। आता सेवा कोणती करायची तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडून घ्या। त्यानंतर तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत। यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे। आपण जी नित्यसेवा करतो, आपल्या नित्यसेवा करताना वेळ नसल्यामुळे आपण 1 वेळा स्वामींच्या मंत्राचा जप केला तरी चालेल, परंतु तुम्ही हे गुरुवार करत असाल तर तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ महाराज या नामाचा जप करायचा आहे। आता ही सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायची आहे। सेवा करताना तुम्ही एका ग्लासात पाणी भरून घेऊ शकता। तहान लागल्यावर तुम्ही उठू नका, फोन तुम्ही वापरू नका, फोन बाजूला ठेवा। कोणाचा फोन आला तर चुकूनही उचलू नका, कारण आपण ही जी सेवा करत आहोत ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून करायची आहे। सेवा करताना आपलं लक्ष विचलित झालं नाही पाहिजे। कुणी आपल्याला आवाज दिला तरी आपण उठायचं नाही। एका बैठकीतच सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता ज्या महिलांना छोटं बाळ असेल, जर का चुकून बाळ उठलं रडलं तर मग अशा वेळेस तुम्ही बाळाला घेऊ शकता। जर का घरात बाळ असेल, आपल्याला एका बैठकीत संपूर्ण सेवा करणं शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही एका वेळेला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय संपूर्ण पठण करून घ्या, वाचून घ्या। त्यानंतर तुम्ही दुपारी 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी एका वेळेला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। लहान मुलं असतील तर तुम्ही या पद्धतीने सेवा केली तरी चालेल, परंतु आपण इतरांनी एका बैठकीत ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर ही झाली पूजा मांडणी आणि सेवा कोणती करायची। आता नियम काय तर बघा, आपण हे व्रत करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार आपल्याला करायचं नाही। 3 ते 4 महिने आपल्याला मांसाहार हा करायचा नाही। जर का घरात नॉनव्हेज खाणारे असतील, त्यांना करून द्यावा लागत असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी त्यांना नॉनव्हेज करून देऊ शकता, परंतु जे कोणी व्रत करत आहात त्यांनी मांसाहार अजिबात करायचा नाही। आता ब्रह्मचर्याचे पालन करायचं का तर हे व्रत करत असताना तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही। आपण हे व्रत बघा संतान प्राप्तीसाठी देखील करू शकतो।
त्यानंतर परान्न कडकडीत वर्ज्य करायचं आहे. आपल्याला हे व्रत करत असताना बाहेरचं अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही, कारण बाहेरचं अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला अन्नातून काही दोष लागू शकतात. म्हणून आपल्याला बाहेरचं अन्न ग्रहण करायचं नाही. जर का तुम्हाला शक्य असेल, कुठे बाहेरगावी जावं लागलं, उपवास असेल, जर तुम्ही स्वतःचा डबा बरोबर घेऊन जाऊ शकतात, परंतु बाहेरचं अन्न शक्यतो वर्ज्य करायचं आहे. एखाद्या गुरुवारी बाहेरगावी गेलात तर बघा, तुम्हाला जर का गुरुवार आहे, बाहेरगावी जावं लागलं, तर तुम्ही त्या दिवशी उपवास हा करायचा आहे. परंतु तुम्हाला हा गुरुवार त्या 11 गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही. ज्या गुरुवारी तुमची सेवा होणार नाही, त्या गुरुवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये मोजायचा नाही. ज्या गुरुवारी तुम्ही बाहेरगावी जाणार आहात, तुम्हाला बाहेर कोणाच्या घरचं अन्न खावं लागणार आहे, त्यांच्या घरी तुम्हाला उपवास सोडावा लागणार आहे, त्या दिवशी तुम्ही सेवा करा, उपवास करा, परंतु तो गुरुवार काउंट करू नका. त्यानंतर गुरुवारी मासिक धर्म जर का आला, त्या गुरुवारी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सेवा करायच्या नाहीत, परंतु उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये मोजायचा नाही. आता आपण हे जे गुरुवार करणार आहोत, ते या गुरुवारचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजे 11व्या गुरुवारी करायचं आहे. त्यानंतर जे बाहेर राहत असतील, मेस असतील किंवा खूप गरज पडली, खूप अडचण पडली, बाहेरचं खावं लागलं, तर अशा वेळेस तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा. त्यानंतर तुम्ही बाहेरचं अन्न खा. याने तुम्हाला अन्नाचे दोष लागणार नाहीत. त्यानंतर जर का तुम्हाला काही प्रश्न असतील, भाड्याच्या घरात राहतो, सेवा करायची का, तर बघा, भाड्याचं घर जरी असेल तरी तुम्ही सेवा करू शकता. परंतु तुमचे हे 11 गुरुवार चालू असताना तुम्ही जर का माहेरी गेला किंवा इतर कोणाच्या ठिकाणी गेला, तर त्या ठिकाणी तुम्हाला या गुरुवारची सेवा करता येणार नाही. आणि ही सेवा तुम्हाला करायची असेल तर नित्यसेवा करू शकता, परंतु 11 गुरुवार व्रताची तुम्हाला सेवा करता येणार नाही आणि तो गुरुवार तुम्हाला काउंट करता येणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी आपली रोजची जी काही पूजापाठ सेवा असेल ती करून घ्यायची आहे. त्यानंतर या दिवशी 11 मुलांना जेवायला बोलावू शकता, 9 मुलांना जेवायला बोलावू शकता. अगदी ज्यांना मुलं मिळणार नाही त्यांनी 2 मुलं जेवायला बोलवली तरी चालतील, 5 मुलांना बोलावलं तरी चालेल. तुम्हाला जर का तुमच्या फॅमिलीला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना बोलावू शकता. तुम्हाला जोडपं जेवायला घालायचं असेल तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवायला घालू शकता. अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने स्वयंपाक करायचा आहे. तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता. तुम्हाला वरण, भात, भाजी, चपाती, पुरी, एखादा गोडाचा पदार्थ करायचा असेल, तुम्ही तुमच्या इच्छेने स्वयंपाक करू शकता. आपल्याला कुठल्याही प्रकारचा तामसिक आहार करायचा नाही, सात्विक आहार करायचा आहे. तुम्ही या दिवशी उद्यापन करताना तुमच्या इच्छेने उद्यापन करू शकता. आता जर का तुम्हाला उद्यापन मोठं करायचं नसेल, घरातल्या घरात करायचं असेल, तर त्या पद्धतीने देखील तुम्ही उद्यापन करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन किंवा स्वामींच्या मंदिरात, मठात जाऊन त्या ठिकाणी अन्नदान करू शकता. तुम्ही त्या ठिकाणी दानपेटीत दक्षिणा टाकू शकता किंवा तुम्ही घरी देखील अन्नदान करू शकता. तुमच्या इच्छाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तसे तुम्ही अन्नदान करा, दक्षिणा द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का वाटलं की गुरुजींना, ब्राह्मणांना शिधा द्यायचा आहे, तर तुम्ही त्यांच्या नावाने शिधा बाजूला काढून ठेवू शकता. तर या पद्धतीने तुम्ही उद्यापन हे करू शकता. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करून तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची. तर या पद्धतीने तुम्हाला 11 गुरुवार व्रत करायचे आहे. बघा, तुम्ही हे व्रत अगदी मनापासून श्रद्धेने करा. या व्रताने 100% इच्छापूर्तीही होत असते. काहींना याची प्रचिती लवकर येते तर काहींना उशिरा येते, परंतु आपल्या कर्मानुसार स्वामी आपल्याला हे फळ देत असतात. जे अडलेले असतील, नडलेले असतील, त्यांनी आवर्जून हे व्रत करावं. इतरांना देखील या व्रताची माहिती सांगावी. इतरांना देखील स्वामी सेवा, नित्यसेवा म्हणजे काय या गोष्टी सांगाव्या. त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी जर का अमावस्या येत असेल किंवा एकादशी येत असेल, तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन नाही केलं तरी चालेल. त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आता जर का या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता.
आता महिलांनी गुरुवारी केस धुवायचे नसतात, तर आपले 11 गुरुवार जरी व्रत असले तरी देखील आपण केस धुवू नये. आपण केस बुधवारी धुतले तरी चालेल, परंतु गुरुवारी केस धुवू नये. त्याचप्रमाणे बघा, गुरुवारचे हे व्रत करत असताना आपली रोजची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा देखील केली तरी चालेल. गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, दरवाजा स्वच्छ करायचा, उंबरठा पुसून घ्यायचा. आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्ही रोज करत नसला तरी देखील स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करा. सुंदर अशी दाराच्या बाहेर छोटी का होईना रांगोळी काढा, त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाका, तुळशी मातेची पूजा करा. तर बघा, या गोष्टी आवर्जून गुरुवारी तुम्हाला करायच्या आहेत. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.